आज गुढीपाडवा हा शेतकऱ्याचा नवीन वर्ष सुरुवातीचा दिवस आहे आणि आजपासून नवीन वर्षाला शेतकऱ्याची सुरुवात झालेली आहे आणि शेतकरी आजच्या दिवशी पुढच्या वर्षीचं पेरणीचं कशा पद्धतीनं नियोजन करायचं किंवा आज सालगडी हा त्यांचा आज ठरवला जातो. अशा पद्धतीचं वर्षभराचं नियोजन शेतकरी करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा. या गुढीपाडव्यानिमित्त सर्व शेतकरी बंधूंना मी माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजची शेतकऱ्यांची जर परिस्थिती लक्षात घेतली तर शेतकऱ्याच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित शासन हमीभाव देत नसल्यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे, शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि शेतकरी आज कुठं ना कुठं तरी आत्महत्या देखील काही शेतकरी करत आहेत. आज जर शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित जर भाव दिला तर जे शासन कुठली तरी शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून काही पैसे त्या ठिकाणी देते, तशा पद्धतीचे कुठलेही पैसे त्या ठिकाणी शेतकऱ्याला देण्याची गरज नाहीये. पण कुठं ना कुठं तरी शासन हमीभाव देत नाही आणि हमीभाव देत नसल्यामुळं शेतकरी अडचणीत वरच्यावर त्या ठिकाणी येत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे, लाडक्या बहिणीच्या घरी सुशिक्षित बेरोजगार मुलगा आहे जो रोजगार त्याला मिळत नाहीये, सुशिक्षित बेरोजगार मुलगी आहे त्यांना रोजगार मिळत नाही. त्या सुशिक्षित बेरोजगार मुलीला आणि मुलाला जर रोजगार उपलब्ध करून दिला तर त्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये महिन्याला 25,000 रुपये उत्पादन त्या ठिकाणी होणार आहे. पण शासन त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देत नाहीये, पण लाडक्या बहिणीला 1,500 रुपयावरती बोळवण करण्याचं काम शासन करत आहे. आज जर आपण परिस्थिती आजची पाहिली तर अर्थमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्याला कर्जमाफी हमी देणार नाही. आज शेतकऱ्याला कर्जमाफी देणार हे त्यांच्या शासनाने जे सरकार त्या ठिकाणी निवडणुकीच्या वेळेस जाहीर केलेलं होतं, पण सरकार सत्तेमध्ये आल्याच्या नंतर तो शब्द फिरवत आहे आणि 31 तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरावा अशा पद्धतीच्या सूचना अर्थमंत्र्यांनी राज्याच्या केलेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी परत त्या ठिकाणी अडचणीमध्ये आलेला आहे. म्हणून शेतकऱ्याला मदत होण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्याच्या घरी असलेल्या लाडक्या बहिणीच्या घरी असलेल्या सुशिक्षित बेरोजगार मुलाला रोजगार मिळाला पाहिजे आणि तुटपुंज्या मदतीवर देण्यापेक्षा शेतकऱ्याला हमीभाव देऊन सुशिक्षित बेरोजगाराला रोजगार जर मिळवून दिला तर खऱ्या अर्थानं ह्या राज्यातील ह्या देशातील शेतकरी स्वाभिमानानं जगू शकतो. शेतकऱ्याला राजा म्हटलं जातं, शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं. अशा ह्या जगाचा असलेल्या पोशिंद्याला सन्मानाची वागणूक मिळण्याच्या दृष्टिकोनातून हमीभाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आज पाडव्याच्या दिवशी या मुहूर्तावर मी शासनाला करतो आहे. धन्यवाद.